सौंदर्य खुलवण्यासाठी नैसर्गिक आणि घरगुती उपाय. रात्री झोपण्यापूर्वी लिंबाचा रस व खोबरेल तेल यांचे मिश्रण त्वचेवर 15 मिनिटे लावा. अर्ध्या तासानंतर पाण्याने धुवून टाका. गडद डाग, अकाली वृद्धत्वाची चिन्हे कमी करते. याने त्वचा गोरी होण्यास आणि उजळण्यास मदत होते. बेसन, चिमूटभर हळद आणि गुलाब पाणी हे मिश्रण त्वचेवर लावा. 15 ते 20 मिनिटं राहू द्या व नंतर कोमट पाण्याने धुवून टाका. याने त्वचेवरील टॅन दूर होण्यास मदत होते. तसेच तेलकटपणा, मुर्म, काळे डाग काढून टाकण्यास मदत करते. बदामाची पेस्ट दुधात मिसळून त्वचेवर लावा. बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि इतर पोषक घटक जास्त प्रमाणात असल्याने त्वचेचा रंग उजळण्यास मदत होईल. लाल मसूर, हळद आणि पुदिन्याची पेस्ट मिक्स करून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवून टाका. नंतर तुमची त्वचा मॉइश्चराईज करा. असे रोज केल्याने त्वचेवरील तेलकटपणा कमी होईल. मुलतानी पावडर, गुलाब जल आणि लिंबाचा रस मिक्स करून चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटं लावा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. हा फेस पॅक तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि धूळ काढून टाकते. त्वचेचा टोन सुधारते आणि त्वचेचा रंगही उजळतो. गव्हाचा कोंडा मधासोबत चेहऱ्यावर स्क्रब म्हणून लावा. 15 मिनिटे हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करा आणि चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी ओट्स पावडर देखील लावू शकता. तुमचे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स पूर्णपणे साफ होण्यासाठी हा प्रभावी स्क्रब रोज चेहऱ्यावर लावा. हळद आणि टोमॅटोच्या रसासह पपईची थोडी पेस्ट घ्या. 30 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर पाण्याने धुवा. त्वचेवरील कोलेजन सुधारते. नैसर्गिक ब्लीच गुणधर्मामुळे मृत त्वचा काढून टाकते आणि त्वचा तेजस्वी बनते. कोबीसोबत पाणी उकळून घ्या आणि रोज कोबीच्या पाण्याची वाफ घ्या. कोबीमध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते, जे त्वचा निरोगी, डागमुक्त आणि चमकदार ठेवण्यास मदत करते. कोबीमुळे वृद्धत्वाची प्रक्रिया कमी होते. पिगमेंटेशनसाठी ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये समान प्रमाणात पाणी मिसळा. काळ्या डागांवर कापसाने लावा. 3 ते 4 मिनिटांनंतर ते धुवून टाका. यामुळे तुमचे रंगद्रव्य हलके होण्यास मदत होईल. पाणी उकळा आणि त्यात काही आळशीच्या बिया घाला. पाणी थंड झाल्यावर चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटं लावून मसाज करा. आळशीच्या बियांमध्ये फॅटी ॲसिड असतात, जे त्वचेला ओलावा देतात आणि त्वचा गुळगुळीत करतात. ओठांचा काळेपणा कमी करण्यासाठी बीटरूटचा तुकडा फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनिटे थंड होण्यासाठी ठेवा. यानंतर 5 मिनिटे या तुकड्याने ओठांना मसाज करा. असे नियमित केल्याने तुमचे ओठ गुलाबी होऊ लागतील. एक किवी नीट बारीक करून घ्या. प्युरीमध्ये 1 टेबलस्पून दही घाला. हा जादुई फेस मास्क चेहऱ्यावर लावा आणि 15 ते 20 मिनिटांनी पाण्याने धुवून टाका. हे सर्वोत्तम नैसर्गिक अँटी टॅनिंग फेस पॅकपैकी एक आहे. एक केळं व्यवस्थित मॅश करा. त्यात 1 चमचा मध मिसळा आणि घट्ट पेस्ट तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्या. फरक तुम्हाला दिसेल. चेहऱ्याचा स्क्रब नाकावरील ब्लॅकहेड्स काढतो. चेहऱ्यावरील काळेपणा दूर करतो. मृत त्वचा काढून टाकतो. बाजारात उपलब्ध असलेले
किमती स्क्रब वापरण्यापेक्षा सरळ समुद्री भरडे मीठ वापरावे आणि त्याने चेहरा स्क्रब करावा. ओट्समध्ये भरपूर कार्बोदके आणि फायबर असतात. ओट्सचे पाणी चेहऱ्यात लावल्यास पिंपल्स कमी होतात. केळीची सालीची पेस्ट, कोरफड जेल आणि मध यांचं मिश्रण तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून मसाज करा. हा थर 15 मिनिटे तसाच राहू द्या. यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवून टाका. याचा वापर आठवड्यातून 4 वेळा केला तर मुरुमांची समस्या दूर होते. चेहऱ्यावरील मृतपेशी काढून टाकण्यासाठी कॉफी फेस मास्कचा वापर करू शकता. यासाठी कॉफीमध्ये मध किंवा दही मिसळून फेस मास्कसारखे बनवा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावून 15 मिनिटांनंतर चेहरा धुवा. हे मिश्रण आपल्या त्वचेचा टॅन कमी करेल आणि त्याचा पोत सुधारण्यास खूप मदत करेल. याने त्वचा घट्ट होऊन काळी वर्तुळे कमी होतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, कमेंट नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.